जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन करताय किंवा ग्रॅज्युएशन पास आहात, तर ब्लिंकिट तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत त्याची अशी आहे की तुम्ही जिथून आहात तिथून हे काम करू शकताय. ऑनलाईन जॉब असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय. भरपूर साऱ्या जागा आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय. काम कसं करायचंय, अप्लाय कसं करायचंय, कोण कोण अप्लाय करू शकताय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी जॉब शोधत असेल, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर ब्लिंकिट यांची ऑफिशियल वेबसाईट बघू शकताय. अनेक जणांना ब्लिंकिट बद्दल माहितीच असेल, अनेक जण वापरत पण असेल. थोडक्यात आपल्याला ज्या पण डेली नीड्स म्हणजे ज्या पण गोष्टी लागतात त्या आपण ब्लिंकिटवरून मागू शकताय. 5, 10, 15 मिनिटात आपल्या घरी ते प्रॉडक्ट येऊन जातात. मग कुठले असो, फूड रिलेटेड असो, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण इथे मागवू शकणार आहोत. मग आता काय झालेलं आहे, ही कंपनी मोठ्याने ग्रो होतीये. मग त्यासाठी यांचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे आम्ही समजा मागवलं, समजा आपण साबण वगैरे मागवली आहे आणि येताना ते जो डिस्काउंट होता तो मिळाला नाही किंवा चुकीची साबण आले, असं काही काही वेळेस होतं. मग तेव्हा आपल्या कस्टमर केअरला कॉल लावावं लागतं आणि इथे तुमचा तोच जॉब असणार आहे. ॲज अ कस्टमर सर्व्हिस म्हणून इथे तुम्ही जॉईन करणार आहात. तुमच्याकडे काय पाहिजे, एक चांगलं हेडफोन पाहिजे, नसेल तर मी ते टॅग करून देईल, आणि एक सायलेंट रूम पाहिजे जिथून तुम्ही हे काम करू शकता. जर का तुमचं ऑफिस वगैरे आहे तिथूनही केलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही रिमोटली हे वर्क करू शकताय. त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी. इथे बघा सगळी माहिती दिली आहे. तुम्ही ही वेबसाईट एकदा चेक करू शकताय आणि जी वॅकन्सी आली आहे ती पण बघू शकताय. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह ब्लिंकिट ब्लेंडेड प्रोसेस 100 प्लस जागांसाठी ओपनिंग इथे निघालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं समजून काय घ्यायचं आहे की काम काय करायला मिळणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, हँडल कस्टमर क्वेरीज थ्रू कॉल, चॅट आणि ईमेल्स. म्हणजे फक्त फोनवरच बोलायचं नाही, म्हणजे आपण स्वतःहून कोणाला कॉल करायचं नाही, कुठलं सेल्स नाही आहे, कुठले मार्केटिंग नाही आहे. समोरून आपल्याला कॉल आला, म्हणजे समजा एखाद्याने, समजा मी एक प्रॉडक्ट मागवलं आणि ते चुकीचं आलं किंवा मला सांगितलं होतं की तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल, पण मला तो डिस्काउंट अप्लाय करून नाही आला, तर मी कस्टमर केअरला कॉल करेल किंवा यांच्या ॲपमध्ये चॅटचं ऑप्शन आहे, तिथे चॅटिंग केली जाते. ते क्वेश्चन टाकतात, आपण त्याला आन्सर करतो किंवा खूपदा आपल्याला मेलसुद्धा येतं, त्या मेलला रिप्लाय करायचा. अशा प्रकारे आपले ते काम करावं लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे डेस्कटॉप किंवा कम्प्युटर पाहिजे. म्हणजे लॅपटॉप असलं तरी चालेल, कम्प्युटर असलं तरी चालेल. नसेल तरी तुम्ही लॅपटॉप काही चांगले आहेत ते इथे टॅग करून देईल, ते तुम्ही मागू पण शकताय आणि तुमचं हे काम या 2च गोष्टींवर चालणार आहे. एक तर सायलेंट रूम, हेडफोन आणि लॅपटॉप, या 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही हे काम करू शकताय. ओके. मग कॉलवर, चॅटवर आणि ईमेलवर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. थोडक्यात कुठली कंपनी केव्हा सक्सेसफुल होते, जेव्हा तिचं कस्टमर केअर जे आहे ते चांगलं आहे. आपण महागड्या महागड्या गाड्या पण घेतो, पण जर त्यांची सर्व्हिसिंग म्हणजे त्यांची कस्टमर सर्व्हिस आहे ती जर चांगली नसेल तर त्या ब्रँडचं नाव खराब होतं. त्याच प्रकारे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं, म्हणजे त्यांनी जे पण प्रॉडक्ट मागवलं आहे त्यामध्ये काही डिफेक्ट आला किंवा त्याला ते कुपन वगैरे अप्लाय झाले नाही, तर त्याला जे पण आन्सर आहे ते प्रोफेशनल द्यायचं, याची आपल्याला ट्रेनिंग सुद्धा मिळते. ओके. बाकी ती सगळी माहिती आहे. ॲक्युरेट कॉल लॉग्स आणि केस अपडेट्स, म्हणजे जे पण क्वेरीज आले, काय आले, ते तुम्हाला मेंटेन करायचं आहे, त्याचा डाटा मेंटेन करायचा आहे. अशा प्रकारचं तुमचं काम असणार आहे. अजून जे टीम मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करायचं, कम्युनिकेशन करायचं आणि इश्यू जो आहे तो रिझॉल्व्ह करायचा. खूपदा असं होतं की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे नसतं. मग आपला जो टीम लीडर आहे, टीम मेंबर आहे, त्याच्यासोबत आपण बोलून तो कॉल तिकडे ट्रान्सफर करू शकतो. तर अशा प्रकारे काम असणार आहे. आता थोडक्यात काय तर इथे बघा दिलेलं आहे, ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. म्हणजे तुम्ही फक्त 12वी पास आहात, पण कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. अनेकांना मी सांगतोय, तुम्हाला जर कस्टमर केअर झालं, कस्टमर सर्व्हिस झालं, मार्केटिंग झालं, सेल्स झालं, या फील्डमध्ये जायचं तर कम्युनिकेशन स्किलवर तुमचं प्रभुत्व पाहिजे. नसेल तरी ते हे बुक पण टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचं कम्युनिकेशन सुधारू शकताय. ओके. तर ते पाहिजे. त्यानंतर इथे बघा दिलेलं आहे, थोडक्यात काय, एक्सलंट कम्युनिकेशन स्किल पाहिजे. पहिलंच स्किल्स मागितलेलं आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन, अंडर ग्रॅज्युएट आहात, ग्रॅज्युएट एनी स्ट्रीम, असं नाही की सायन्सच पाहिजे, हेच पाहिजे. कुठलंही आर्ट्स जरी झालंय तुमचं तरी इथे चालणार आहे. फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ इथे अप्लाय करू शकताय. जसं मी तुम्हाला सांगितलं, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पाहिजे, मिनिमम 8 GB रॅम आणि विंडोज 10. हे एकदम बेसिक आहे. आजकाल प्रत्येक लॅपटॉप जे आपण घेतो त्यामध्ये हे असतंच. नसेल तर मी ते टॅग करून दिलेले आहे. ओके.
वायफाय कनेक्शन एक मॅन्डेटरी. यस, म्हणजे 4 गोष्टी. एक तर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, दुसरं हेडफोन, त्याच्यानंतर तिसरं वायफाय कनेक्शन आणि चौथं म्हणजे सायलेंट रूम. नाहीतर तुमच्या आजूबाजूला रडण्याचा आवाज येतो, याचा आवाज येतो आणि समोर जो तुम्हाला कॉल करतोय आणि तुमचा आवाज त्याच्यापर्यंत जात नाहीये, तर तुमचं जे रेटिंग असते त्याचं खूपदा तुम्ही विचारलं असेल, की आमचं संभाषण कसं वाटलं त्यावर रेट करा. मग समोरच्याने तुम्हाला 1-2 रेट केलं, तर तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो खाली जातो आणि तुम्हाला ग्रोथ मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, एक सायलेंट रूम पण तुमच्याकडे असला पाहिजे. घरात असेल तरी चालणार आहे. ओके. बाकी 24/7 शिफ्ट आहे, म्हणजे तुम्हाला रोटेशनल शिफ्टमध्ये काम करावं लागू शकतंय. म्हणजे 8 तासाची शिफ्ट आहे आणि 1 तासाचा लंच ब्रेक असणार आहे. मग तुम्ही सकाळ, संध्याकाळ किंवा रात्रीची अशा प्रकारे तुम्ही शिफ्ट घेऊ शकता. खास करून जे कॉलेज स्टुडंट आहे, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीची तयारी करताय, साइड बाय साइड त्यांना इन्कम जनरेट करायची, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. दिवसभर अभ्यास करा आणि रात्री तुम्ही कस्टमर केअरचं काम करू शकता. कारण की रात्री सहसा एवढ्या इथे आपल्याला कॉल्स येत नाही. मग तुम्ही तेही करू शकताय. तुमच्यावर डिपेंड तुम्हाला कसा पाहिजे आहे. 6 दिवस वर्किंग, 1 दिवस सुट्टी असणार आहे. ऑन द जॉब ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाईड केली जाणार आहे. सर्टिफिकेशन रिक्वायर्ड पोस्ट ट्रेनिंग. तुम्हाला इथे सर्टिफिकेशन सुद्धा मिळणार आहे ट्रेनिंगचं. आता सिलेक्शन प्रोसेस काय? तर सिलेक्शन प्रोसेस बघून या सगळ्यात आधी काय होणार आहे, तुम्ही इथे फॉर्म भरणार. फॉर्म भरल्यानंतर सगळ्यांनाच सिलेक्ट करणार की नाही? ज्यांच्याकडे कम्युनिकेशन आहे, टीम मेंबर आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे, हे सगळे टाटाचे फ्री कोर्सेस मी तुम्हाला दिले. जर तुम्ही ते केले असेल, प्रोफेशनल रेझ्युमे बनवला असेल, तर तुम्ही ते अप्लाय करा. नाही तर जे हजार जे चांगले लोक आहे, जे अप्लाय करणार आहे, तुमच्यामुळे त्यांना जास्त रेझ्युमे बघावे लागतात आणि त्यामुळे त्यांचं पण सिलेक्शनला अवघड होतं. त्यामुळे हे जर स्किल्स तुमच्याकडे आहेत, तरच अप्लाय करा, नाहीतर टाईमपास होऊन जातो. ओके. मग अप्लाय करणार, मग त्याच्यातले काही शॉर्टलिस्टिंग करणार. शॉर्टलिस्टिंग झाल्यांना मेल येईल, कॉल येईल. मग त्यावर तुमचा HR राउंड होईल, ज्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल वगैरे बघितलं जाईल. त्याच्यानंतर एक छोटीशी टेस्ट होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. सॅलरी किती आहे? तर 17,000 ते 20,000 इथे तुम्हाला ते पर मंथ पडणार आहे. फुल टाईम जॉब आहे. पर्मनंट तुम्हाला इथे हा रिमोट वर्क मिळतोय. ओके. बाकी सगळी माहिती इथे दिली आहे. BPO टाइप जॉब असणार आहे, कस्टमर सर्व्हिस असोसिएट. अनेकांना अजूनही या कंपनीबद्दल माहीत नसेल, तर इथे चेक करून घ्या. कंपनी म्हणजे जे पण प्रॉडक्ट आपल्याला लागतात, म्हणजे दुधापासून तर जेवढे पण प्रॉडक्ट आहे, जे आपण मागवू शकतोय, ज्याची नीड आपल्याला ते आपण Zepto झालं किंवा असे भरपूर सारे ॲप झालं किंवा असे भरपूर सारे ॲप आहेत, जसं Blinkit आहे. तर याच्यावरून आपण मागवू शकतोय आणि आपण आपलं काम मागवू शकतोय. सो हे जे ॲप आहे, तर सध्या ग्रो होत आहे. खास करून जे मेट्रो सिटीज आहेत, टॉप सिटीज आहेत, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळे हे जर तुम्हाला काम करायचं असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या WhatsAppवर, Telegram चॅनलवर टाकले आहे. खूपदा मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही, तर मी WhatsAppवर, Telegramवर तुम्हाला डिटेल्स आणि अपडेट सगळे देतोय. ते नक्की जॉइन करून घ्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाला जॉबची गरज आहे, तर त्याला घराच्या बाहेर पडायचं नाही आहे, डिसेंट सॅलरी पाहिजे आहे, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा किंवा तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे आहे, त्याही कमेंट करा. त्यावरही व्हिडिओ बनवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.